नमस्कार मित्रांनो. आता आपण महत्त्वाचं प्रकरण पाहणार आहोत. प्रकरणाचं नाव काय आहे बघा, मांडणी, निवड आणि संभाव्यता. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमधनं माहीत आहे परमंडेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी. ओके. आता हे प्रकरण तिघांचं एकत्रीकरण का घेतले? एकमेकाला अनुसरण एक्झाम्पल असतात म्हणून एकत्रीकरण घेतले. 15 ते 16 टाईप या तिन्हीतलं तुम्हाला आलं तर या प्रकरणामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मार्क घेऊ शकता. ओके. आता बघा आपण वन बाय वन पहिल्या टाईपपासून आपण घेऊया. पहिला टाईप काय आहे आता बघा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला, टाईप पहिला काय आहे बघा. 6 दिले इथं आणि इथे एक चिन्ह दिले बघा. 6 आणि हे चिन्ह दिले. या चिन्हाला काय म्हणलं जातं आणि बरोबर किती त्यांनी म्हणले? तर या चिन्हाला म्हणलं जातं फॅक्टोरियल. काय म्हणलं जातं? फॅक्टोरियल. ओके. याचा अर्थ काय असतो आता ते बघा. काही जणांना मराठी व्याकरणाचं वाटेल हे की उद्गारवाचक चिन्ह आहे. नाही. इथं गणिताचा तास चालू आहे. गणितामध्ये याला फॅक्टोरियल म्हणायचं. याचा अर्थ काय असतो आता बघा. 6 फॅक्टोरियल म्हणजे काय? तर 6 पर्यंतच्या 6च्या अगोदरच्या सगळ्या संख्येचा गुणाकार करायचा. 6 पर्यंतच्या सगळ्या संख्येचा गुणाकार करायचा, ते त्याचं उत्तर झालं. कळलं का? आता शेवटी एक न गुणलं तरी तेच उत्तर येतं प्रत्येक संख्येला. हे माहीत आहे तुम्हाला. आता गुणाकार करा. 6 गुणिले 5, 6 पंचे 30, 30 गुणिले 4, 30 गुणिले 4 120 आलं. ओके. पुन्हा 3 दुनी 6, 6 एके 6, म्हणजे थोडक्यात 120 गुणिले 6, 120 न 6ला गुणलं 72 आणि 72ला 0 जोडला, उत्तर किती आलं तुमचं? 720. हे तुमचं ॲन्सर आलं. ओके. समजलं असेल आता तुम्हाला 6 फॅक्टोरियल म्हणजे काय. उद्या समजा त्यांनी प्रश्न बदलला, प्रश्न नवीन दिला, इथं सरावासाठी मी तुम्हाला देतो बघा. ओके. काय प्रश्न दिलाय? 4 फॅक्टोरियल बरोबर किती असं जर तुम्हाला सांगितलं तर ते सोडवायचं कसं? 4 फॅक्टोरियल म्हणजे काय? 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. ओके. मग 4 त्रिक 12, 12 दुनी 24, 24 एके 24, 4 पर्यंतच्या सगळ्या संख्येचा गुणाकार आला किती? 24 आला. तुमचं फायनल आन्सर आलं किती? 24 आलं. उद्या जर प्रश्न आला 4 फॅक्टोरियल बरोबर किती, प्रश्नाचं उत्तर किती लिहिता येईल तुम्हाला? 24 लिहिता येईल. ओके. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आता चांगलं समजलं असेल. ओके. सिम्पल एक आता तुम्हाला सांगतो, 3 फॅक्टोरियल बरोबर किती म्हणून आलं. मग कितीपर्यंतच्या संख्येचा गुणाकार करणार तुम्ही? 3 पर्यंतच्या संख्येचा गुणाकार करणार. काय येणार? 3 गुणिले 2 गुणिले 1, 3 दुनी 6, 6 एके 6, फायनल उत्तर तुमचं काय आलं? 6 आलं. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं 6 फॅक्टोरियल म्हणजे काय. फॅक्टोरियलचा अर्थ काय सांगितला? सगळ्या संख्येचा गुणाकार करायचा. समजलं? ओके. मग 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 या सगळ्याचा तुम्ही गुणाकार केला, उत्तर किती आलं? 720 उत्तर आलं. मी नंतरचं तुम्हाला सरावासाठी दुसरं एक्झाम्पल दिलं, 4 फॅक्टोरियल बरोबर किती. मग याचं उत्तर काय ते? 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 या सगळ्याचा गुणाकार केला, उत्तर किती आलं? 24 आलं. नंतर आहे 3 फॅक्टोरियल बरोबर किती. मग 3 फॅक्टोरियल 3 गुणिले 2 गुणिले 1 याचं उत्तर किती आलं? 6 उत्तर आलं. ओके. पहिला टाईप तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजला असेल. ओके. आता आपण दुसरा टाईप घेऊया. ओके. बघा आता टाईप दुसरा. पहिला समजला, दुसरा लगेच तुम्हाला समजेल. काय आहे उदाहरण बघा. 5 फॅक्टोरियल अंशामध्ये दिले, छेद 4 फॅक्टोरियल दिले आणि बरोबर किती म्हणून तुम्हाला विचारले. ओके. 5 फॅक्टोरियल ओके अपॉन 4 फॅक्टोरियल ओके इज इक्वल टू दिले त्यांनी. ओके. आता बघा 5 फॅक्टोरियल म्हणजे काय रे? 5 पर्यंतचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 या सगळ्याला छेदात 4 फॅक्टोरियल दिले. 4 फॅक्टोरियल म्हणजे काय? आत्ताच आपण शिकलो. 4 पर्यंतचा सगळा गुणाकार 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. मग काटछाट केली. ओके. 4ला 4 कॅन्सल, 3ला 3, 2ला 2, 1ला 1 राहिलं काय? 5. तुमचं उत्तर किती आलं मग? 5 हे तुमचं ॲन्सर आलं. मी प्रश्न बदलतो. ओके. प्रश्न आता बदलतो, नवीन देतो. बघा 8 फॅक्टोरियल छेदात 3 फॅक्टोरियल बरोबर किती म्हणून तुम्हाला विचारलं. ओके. बघा आता सरावासाठी मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल दिले. 8 फॅक्टोरियल छेदात 3 फॅक्टोरियल बरोबर किती म्हणून तुम्हाला विचारलं. मग 8 फॅक्टोरियल लिहिता कसं मला सांगा.
8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि छेदात 3 फॅक्टोरियल कसं लिहितात? 3 फॅक्टोरियल 3 पर्यंतचा गुणाकार 3 गुणिले 2 गुणिले 1. चला यांची काटछाट केली. 3 ला 3, 2 ला 2, 1 ला 1 केलं. ओके, राहिलं काय काय मग? 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4. आता यांचा आपण गुणाकार करूया. ओके, 5 चोक 20, 20 गुणिले 6 केलं तुम्ही. ओके, 20 गुणिले किती केलं तुम्ही? 6 केलं. 6 दुनी किती आलं मग तुमचं? 12 आलं. 120 आलं. ओके, आणि 8 7 56 आलं इकडं. ओके, म्हणजे 56 गुणिले 120 हे तुमचं फायनल येणार आहे. 120ला तुम्ही कितीनं गुणायचं? 56 गुणायचं. ओके, आता 120ला 56 गुणत असताना आपण त्या 56ला 12ने गुणू, कारण येणाऱ्या उत्तरात आपण 0 एक्स्ट्रा देऊ 120 मधला. ओके, मग आता 12ने गुणलं. 12 72, हातचा आला 7, 12 पंचे 60, 60 आणि 7 67. तुमचं फायनल उत्तर किती आलं? 6767. सॉरी, 6720 आलं. 6720 हे तुमचं काय आलं? फायनल ॲन्सर आलं. ओके, समजलं असेल आता तुम्हाला. चांगल्या पद्धतीनं दुसरा टाईप तुम्हाला समजला असेल. ओके, अजिबात अवघड नाही. पुस्तकामध्ये जावा. प्रत्येक टाईपवरनं तुम्हाला 3-3, 4-4 एक्झाम्पल दिली. प्रत्येक टाईप बघितल्यानंतर तुम्ही तिथं 3-3, 4-4 एक्झाम्पल सोडवली तर त्या टाईपमध्ये तुम्ही मास्टर होत गेला. असं सगळं टाईप सोडवा. सगळं टाईप सोडवून झाल्यानंतर त्या प्रकरणात तुम्ही मास्टर बनताल. आणि ते प्रकरणात मास्टर बनल्यानंतर सगळी प्रकरणं अशी करा, त्यावेळी त्या विषयात तुम्ही मास्टर बनणार. ओके, 2 टाईप तुमचं झालं. आता तिसरा टाईप बघा काय आहे, समजून व्यवस्थित घ्या. इथं काय दिले बघा, 6 दिलेला आहे आकडा, इथं मध्ये C लिहिलेलं आहे आणि इथं 2 लिहिलेलं आहे. ओके, याचं वाचन असंच केलं जातं, 6C2, 6C2. ओके, आता बघा याचा अर्थ काय होतो बघा. याचा अर्थ होतो 6 फॅक्टोरियल. याचा अर्थ काय होतो? 6 फॅक्टोरियल. आपण अंशामध्ये लिहिलं 6 फॅक्टोरियल. छेदात याचा अर्थ कसं, मांडणी कशी करायची बघा, 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल आणि कंसात 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 काय होणार, ह्या दोघांची वजाबाकी करायची. 6 फॅक्टोरियल मायनस 2 फॅक्टोरियल. ओके, कंसात ह्या दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. समजलं असेल आता चांगलं तुम्हाला. मग काय येईल आता बघा, 6 फॅक्टोरियल कसं लिहिता? 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. छेदात 2 फॅक्टोरियल कसं लिहिता? 2 गुणिले 1. कंसाच्या बाहेर चिन्ह कुठलं आहे? गुणाकाराचं. 6 फॅक्टोरियल मायनस किती येणार आहे तुमचं? 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती आलं? 4 फॅक्टोरियल. किती आलं? 4 फॅक्टोरियल. याची वजाबाकी कशी येईल बघा, 6 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल आला. ओके, मग आता 6 फॅक्टोरियल कसं लिहायचं आपण लिहिलं. 2 फॅक्टोरियल कसं लिहायचं? 2 इंटू 1 असं पण लिहिलं आपण. 2 गुणिले 1 लिहिलं. 6 वजा 2 किती आलं? 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल कसं लिहितो आता बघा, 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 असं लिहितो आपण. ओके, आता काटछाट करूया. 4 ला 4 कॅन्सल झालं, 3 ला 3 कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल, 1 ला 1 कॅन्सल. ओके, राहिले काय बघा इथं, 6 गुणिले 5 छेदात 2 गुणिले 1. मग ह्या 2 न काटछाट करूया. बे 1 बे, बे त्रिक 6. मग 5 गुणिले 3, 5 गुणिले 3 उत्तर किती आलं तुमचं? 15 हे तुमचं ॲन्सर आलं. किती ॲन्सर आलं तुमचं? 15 हे तुमचं काय झालं? ॲन्सर आलं. ओके, क्वेश्चन बघा समजतोय का? मी 5 सेकंद पॉज करतो तुम्हाला समजण्यासाठी. कशी मांडणी दिली, का वजाबाकी केली, कशा पद्धतीने केले बघा. आपण अजून एक्झाम्पल यावरून घेऊया. व्यवस्थित बघा, तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, हां समजलं. आता सरावासाठी आपण तुम्हाला अजून एक एक्झाम्पल घेतो बघा. जर असं आलं 8C3 बरोबर किती, त्यांनी एवढंच विचारलं, बरोबर किती. याचा अर्थ काय होतो मला सांगा, 8 फॅक्टोरियल छेदात छेदात 3 फॅक्टोरियल कंसात 8 फॅक्टोरियल वजा 3 फॅक्टोरियल घेणार तुम्ही. ओके,
8 फॅक्टोरियल वजा 3 फॅक्टोरियल घेणार तुम्ही. ओके, किंवा तुम्ही असंही म्हणला सरळ सरळ ह्या दोघांची वजाबाकी केली. 8 वजा 3 गुणिले कंसात काय लिहायचं डायरेक्ट 5 फॅक्टोरियल लिहिलं बरोबर किती म्हणून तुम्ही लिहिलं. बरोबर काय लिहिलं किती म्हणून तुम्ही लिहिलं. आता एक गोष्ट यामधून समजते का बघा. हे 8 फॅक्टोरियल आहे, इथं छेदात 3 फॅक्टोरियल आहे, गुणिले इथं दोघांची वजाबाकी केली 5 फॅक्टोरियल. काय होणार आहे बघा, यातलं जी 5 फॅक्टोरियल असतं 5 पर्यंतच्या ज्या गुणाकार असतो ना ते 5 फॅक्टोरियलला कॅन्सल होणार आहे. काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. बघा कंटिन्यू आधीच्या सारखंच बघा. एक्झाम्पल बघा पाठीमागचं 6 फॅक्टोरियल होतं, इथं 4 फॅक्टोरियल होतं. म्हणजे 6 गुणिले 5 गुणिले आणि 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 हे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 ला 4 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. काय झालं कॅन्सल झालं. राहिलं काय 6 फॅक्टोरियल मधलं फक्त 2 अंक 6 गुणिले 5 आणि 2 गुणिले 1. म्हणजे इथं 6C2 आहे. 2 असेल तर 2 गुणिले 1 असं राहते आणि अंशामध्ये 6 आणि 6च्या पाठीमागची एक संख्या. जर इथं 6C3 असतं, किती असतं 3 असतं, तर 6 गुणिले 5 गुणिले 4 6 पासून शेवटचं 3 अंक राहिला असतं. मी काय सांगतोय बघा समजतंय का. आपण 2-3 एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला चांगलं समजेल अजून. लक्ष द्या. ओके, 8C3 आहे. याचाच अर्थ काय माहिती आहे का, 8 पासून पाठीमागच्या 3 संख्येचा गुणाकार करायचा. 8 गुणिले 7 गुणिले 6 3 संख्येचा गुणाकार का केला, इथं 3 दिलंय म्हणून. आणि छेदात फक्त 3 गुणिले 2 गुणिले 1 झालं. हे उत्तर तुमची शॉर्टकट मांडणी झाली. याची उत्तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कळलं का. याची मांडणी अशा पद्धतीनं करू शकता आणि सॉल्व्ह करू शकता, नो डाऊट. इथं जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेला ना तर हेच फायनल उत्तर येणार आहे. बघा आपण बघू. ओके, हां 8 फॅक्टोरियल कसं लिहिता, 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 या सगळ्याला छेद. ओके, 3 फॅक्टोरियल कसं लिहिता, 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 5 फॅक्टोरियल कसं लिहिता, 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. बघा आता इथं हे सगळं कॅन्सल झालं का. 5 फॅक्टोरियलला 5 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. राहिलं काय 8 गुणिले 7 गुणिले 6 आणि छेदात 3 गुणिले 2 गुणिले 1. तेच मी इथं लिहिलं होतं. 8 गुणिले 7 गुणिले 6 छेदात 3 गुणिले 2 गुणिले 1. समजलं का. ओके, मग आता कॅन्सल करा. 3 एके 3 3 दुनी 6 बे एक बे बे चोक 8. ओके, राहिलं काय 4 गुणिले 7 4 7 28 28 दुनी 56. तुमचं फायनल आन्सर काय आलं 56. हे तुमचं आन्सर आलं. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल सरावासाठी घेऊ. अजून एक एक्झाम्पल सरावासाठी घेऊ. ओके, या गणित काय आहे बघा. आता 5C2 बरोबर किती. आता इथं 2 आकडा आहे म्हणजे 5 आणि 5च्या पाठीमागची 2च अंक असं घ्यायचं. काय येईल 5 गुणिले 4 आणि छेदात 2 गुणिले 1 बरोबर. हे तुमचं उत्तर झालं बघा. काटछाट करा मग. बे एक बे बे दुनी 4 राहिलं काय 5 दुनी 10 झालं. फायनल उत्तर झालं. समजला का. हा तिसरा टाईप तुम्हाला समजला का. अजून एक घेतो बघा, लक्ष द्या व्यवस्थित. 9C4 बरोबर किती म्हणून तुम्हाला घेतलं. 4 पर्यंत 9 पासून 4 पर्यंत शेवटचं 4 आकडं घ्यायचं. 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 4 अंक घ्यायचं. मग राहिलं काय 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. काटछाट करा. 4 एके 4 4 दुनी 8 2 ला 2 कॅन्सल. 3 एके 3 3 दुनी 6 7 गुणिले 2 7 दुनी किती आलं 14 14 गुणिले 9 14 गुणिले 9 केलं 126 126 तुमचं आन्सर झालं. मी 3-4 एक्झाम्पल तुम्हाला घेतली. आता समजलं पाहिजे. ओके, समजलं पाहिजे. आता बघा तुम्हाला यामधील आहे ना पुढचा टाईप घेऊ आपण. पुढचा टाईप घेतल्यानंतर मांडणी कशी असते तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, घ्या आता टाईप 4 शाब्दिक रचना सुरुवात झाली. जे आतापर्यंत तुम्ही तिसऱ्या टाईपमध्ये शिकलाय ना तेच इथं आहे, पण तेच तुम्हाला शब्दांच्या स्वरूपात आले. आता
मग कसं एक्झाम्पल असतं ते बघा आता. ओके, एका पिशवीमध्ये 8 पांढरे, एका पिशवीमध्ये 8 पांढरे 6 लाल चेंडू आहेत. एका पिशवीमध्ये 8 पांढरे 6 लाल चेंडू आहेत. त्यांच्यापैकी कोणतेही 2 चेंडू बाहेर काढले असता दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती? दोन्ही चेंडू कसे पांढरे असण्याची संभाव्यता किती? तुम्ही एकूण चेंडू किती आहेत आधी बघा. ओके, 8 कुठला आहेत रे? पांढरे चेंडू आहेत. 6 कुठला आहेत? लाल चेंडू आहेत. ओके, दोघांचे टोटल करा, 14 चेंडू झाले. किती चेंडू झाले? 14 चेंडू झाले. आता कोणते चेंडू बाहेर काढले त्यांनी? लाल चेंडू बाहेर काढलेत का पांढरे चेंडू बाहेर काढले? एक चेंडू पांढरा बाहेर काढायचा आणि एक चेंडू लाल बाहेर काढायचा. हा टाईप तुमचा 5वा आहे. आता सध्या एकाच कलरचं दोन्ही चेंडू बाहेर काढले किंवा एकाच कलरचं तिन्ही चेंडू बाहेर काढतील, हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारतील. तसा आपण प्रश्न घेणार आहोत. 4थ्या टाईपवरनं स्पर्धा परीक्षेला उदाहरण आले MPSCला. काय प्रश्न विचारलाय ते घेणार आहोत. पण हा कसा सोडवायचा ते कॉन्सन्ट्रेट करा. प्रश्न बदलू कसा शकतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता काय केले आपण? 8 पांढरे आणि 6 लाल चेंडू होते. आपण त्यातनं 2 चेंडू बाहेर काढले. मग दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती? किंवा दोन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती? असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. सध्या इथं काय विचारलंय? दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती? मग आता हे सोडवायचं कसं बघा. ओके, संभाव्यता आपल्याला काढायची. ठीक आहे, लक्ष द्या. आता 8C2 लिहिलं मी छेदात. आता 8C2 का लिहिलं बघा. चेंडू बाहेर कुठले काढायचे आपल्याला? पांढरे. मग टोटल पांढरे किती चेंडू आहेत? 8 आहेत. बाहेर किती काढायचे आहेत? 2 काढायचे आहेत. म्हणून इथं 2 लिहिलं, इथं 8 लिहिलं. ओके, 8C2 असं लिहिलं. किती चेंडूपैकी टोटल चेंडू किती आहेत मला सांगा. हे 8 चेंडू आणि हे 6 लाल चेंडू. टोटल किती आहेत? 14. म्हणून छेदात लिहायचं 14C2. काय लिहायचं? 14C2. आता मी काय करतोय बघा इथं, कंटिन्यू. बरोबर बरोबर. याची मांडणी कशी करता मी तुम्हाला सांगितले आता 3ऱ्या टाईपमध्ये. हे 2 आहे ना, मग 8 गुणिले 7 घ्यायचं आणि त्याला भागिले 2 गुणिले 1 करायचं. काय येईल मग? 8 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 1 केलं. पुन्हा डबल छेद, पुन्हा डबल छेद. 14C2 आहे. 14C काय? 2 आहे. म्हणून कसं करायचं? 14 गुणिले 13 करायचं आणि छेदात 2 गुणिले 1 करायचं. ओके, बघा हे सोडवत असताना तुम्ही 8 गुणिले 7 छेदात किती आहे? 2 गुणिले 1. हे आधी सोडवा, चालून जाईल. ओके, बघा बे एक बे चोक 8. ओके, मग अंशात काय काय राहिलं बघा. 4 गुणिले 7 राहिलं. इथं 14 गुणिले 13 आहे आणि 2 गुणिले 1 आहे. बे एक बे 7 14. 7 गुणिले 13 राहिलं. 7 गुणिले काय राहिलं? 13 राहिलं. छेदात बघा 8 गुणिले 7 छेदात 2 गुणिले 1 होतं. 2 ने काटछाट केली, बेचोक 8. 4 गुणिले 7 फक्त राहिलं. 1 1 काय कॅन्सल झालं. आणि इथं 14 गुणिले 13 होतं. 14ला 2 ने मला 7 राहिलं. 7 गुणिले 13 राहिले. आता काय होईल? 7ला 7 काय होईल? कॅन्सल होईल. राहिलं काय मग? 4/13. हे तुमचं आलं उत्तर. संभाव्यता किती आली मला सांगा? संभाव्यता. ओके, एका पिशवीमध्ये 8 पांढरे चेंडू आहेत आणि 6 लाल चेंडू आहेत. त्यापैकी कोणतेही 2 चेंडू काढली तर दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती आली? 4/13 आली. जर समजा इथंच तुम्ही असं सोडवलं असतं, लक्ष द्या इकडं आता, की दोन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती? काय? लाल असण्याची. मग लाल आहेत म्हणल्यावर किती चेंडू लाल आहेत? 6. मग तुम्ही असं लिहिलं असतं 6C2 अपॉन 14 असं लिहिलं असतं तुम्ही. आता एक टेक्निक मी तुम्हाला सांगतो बघा. हे 2 आहे ना, इथं 2 आहे ना, 2ला 2 तुम्ही कॅन्सल म्हणलं तर चालू शकता. इथं लिहिताना तुम्ही असंही लिहू शकता 6 गुणिले 5 छेदात 14 गुणिले 13. का माहित आहे का? कारण इथं छेदामध्ये बघा इथं 2 गुणिले 1 आहे. 8C2 म्हणजे काय? 2 गुणिले 1 आहे. आणि इथंही 14C2 आहे म्हणजे 2 गुणिले 1 आहे. हे 2ला 2 कॅन्सल होऊ शकतं. पण 8चा
कितीपर्यंत गुणाकार करायचा? 2 अंकापर्यंत. 8 गुणिले 7. का 2 अंकापर्यंत? तर इथं ती 2 आहे म्हणून. 14चा पण 2 अंकापर्यंत. 14 गुणिले 13 करायचा. मग मी इथं डायरेक्ट लिहिले बघा. याचा अर्थ कसा होतोय बघा, डायरेक्ट लिहिले. 6C2 आहे ना 6 गुणिले 5 आणि छेदात कसं लिहिलं? 14C2 आहे ना 14 गुणिले 13. कारण जर तुम्ही असं लिहिलं असतं बघा 6 × 5 छेदात 2 गुणिले 1, ह्या 2चा अर्थ काय केला असता? 2 गुणिले 1. पुन्हा त्याला छेद 14 गुणिले 13. पुन्हा छेद काय केलं असतं? 2 गुणिले 1. म्हणजे थोडक्यात याला ही कॅन्सलच होतंय की, कॅन्सलच होतंय यालाही. राहते काय मला सांगा? 6 गुणिले 5 आणि छेदात 14 गुणिले 13. प्रॅक्टिस भरपूर झाली पाहिजे. मग काटछाट होती का? 2 त्रिक 6, 2 साती 14. ओके. मग 5 त्रिक 15, 15 छेद 13 साती 91. हे तुमचं फायनल आन्सर आलं असतं. मग हे उत्तर कधी आलं असतं माहिती आहे का? 15 छेद 91. ओके. आता 15ला 1 केल्यावर 3 भाग जातोय का? नाही जात. 5 जातोय का? नाही जात. मग कधी आला असता आता 15 छेद 91? तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला प्रश्न विचारला असता त्या पिशवीमधून 2 चेंडू बाहेर काढला असता, दोन्हीच्या दोन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती? तर तुमचं उत्तर आलं असतं 15/21. तिथं 4/11 उत्तर काय आलंय? दोन्हीच्या दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती? समजलं का? समजलं का? ओके. सरावासाठी पाहिजे असेल तर मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो. ओके. स्पर्धा परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न मी आता आपण तुम्हाला घेऊ. यावरून काय होतं ते पुस्तकातील जास्त एक्झाम्पल सोडवा, तुम्हाला समजून जाईल. ओके. मी एकच एक्झाम्पल तुम्हाला याच्यावरचं घेतले. पुस्तक पाहिजे तुमच्याकडे प्रायोरिटीनं. स्पर्धा परीक्षेला आलेलं आता गणित बघा. यावरून MPSC CSAT 2015ला आलेलं गणित आहे. काय प्रश्न आहे आता बघा. एका पिशवीमध्ये 5 पांढरे 4 लाल 6 निळे चेंडू आहेत. एका पिशवीमध्ये 5 पांढरे 4 लाल 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीमधून अनाप धपक्याने 3 चेंडू बाहेर काढले असता ते सर्व चेंडू निळे असण्याची संभाव्यता किती? तिन्हीच्या तिन्ही चेंडू एकाच कलरचं पाहिजेत. निळे असण्याची संभाव्यता किती? असा तुम्हाला प्रश्न विचारला. मग मांडणी कशी करायची बघा. 6 आणि 4 आणि 5 या तिघांची बेरीज करा. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. छेदात तुम्ही असं लिहिणार 15C. किती चेंडू बाहेर काढले? 3. आता कुठल्या कलरचा आहेत मला सांगा? निळ्या कलरचा आहेत म्हणून 6C3 लिहिलं. 6C काय लिहिलं? 3 लिहिलं. मी काय सांगतोय आता बघा. इथं 3 आकडा आहे ना, मग त्या अंकांचा 3 पर्यंत उलटा गुणाकार करायचा. कुठलं? सुरुवात कुठनं? 6 पासून. याचं उत्तर कसं येईल? 6 गुणिले 5 गुणिले 4 छेदात इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, कॉमन आहे. काय होईल माहिती आहे का? छेदात 3 गुणिले 2 गुणिले 1 येईल, पण पुन्हा इथं 15 गुणिले 14 गुणिले 13 लिहिताल आणि त्याला पुन्हा छेद 3 गुणिले 2 गुणिले 1 लिहिताल. ते 3 गुणिले 2 गुणिले 1 काय होईल रे? कॅन्सल होईल. म्हणून तुम्ही डायरेक्ट असं पण लिहू शकता. 6 गुणिले 5 गुणिले 4 आहे ना, छेदात 15 गुणिले 13 गुणिले 15 गुणिले 14 गुणिले 13 करू शकता. सलग 3 अंक. 15 गुणिले 14 गुणिले 13 झालं. इथनं तुम्ही काटछाट केली, तुमचं उत्तर आलं. करूया आता काटछाट. ओके. हां. 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 एके 3, 3 दुनी 6. ओके. बे एक बे, बे साती 14. मावशात काय काय राहिले बघा? 4 राहिले आणि छेदात 13 साती 91 राहिले. तुमचं फायनल उत्तर काय आलं मला सांगा? 4/91. 4/91 काय आली? ती संभाव्यता आली. कसली? निळे असण्याची. निळे चेंडू असण्याची संभाव्यता किती? समजतंय का बघा? समजतंय का? याचा अर्थ समजतोय का बघा? मी डबल सांगतो वाटलं तर एका कोऱ्या पेजवर. इथं बघा 6C3 आहे आज छेदामध्ये. ओके. त्यांची बेरीज केली 15C3 आहे. हे तुम्ही कसं लिहिताय मला सांगा? या अंशातलं कसं लिहिता? 6 गुणिले 5 गुणिले 4 लिहिता आणि छेदात हे 3 आहे ना, 3चा उलटा गुणाकार 3 गुणिले 2 गुणिले 1 लिहिता आणि पुन्हा सगळ्याला छेद. हे 15C3 आहे. कसं लिहिता? 15 गुणिले 14 गुणिले 13 लिहिता आणि छेदात 3 गुणिले 2 गुणिले 1 लिहिता. मग माझं मत तेच आहे. इथं 3 कॉमन असेल ना, यालाही कॅन्सल होऊन जाईल. नसेल कॅन्सल करायचं, भाग लावून तुम्ही सोडवा, तेच उत्तर येणार आहे तुमचं 4/91. बघा
3 एके 3, 3 दुनी 6, 2 ला 2 कॅन्सल झालं. ओके, या सगळ्यामध्ये राहिले काय बघा आता, 5 गुणिले 4 राहिलं. ओके, 3 एके 3, 3 5 15, बे एक बे, बे 7 14. या सगळ्यामध्ये काय काय राहिलं बघा, 5 गुणिले 7 गुणिले 13 राहिलं. मग 5 ला 5 कॅन्सल झालं, राहिलं काय मला सांगा, 4 छेद 13 7 91 राहिलं. तेच तुमचं आन्सर आहे. मी तेच तुम्हाला सांगतोय, प्रॅक्टिस तुमची जास्त झाली पाहिजे. ओके, प्रॅक्टिस जास्त झाली मग गणितामध्ये तुम्ही एकटा होणार. चौथा टाईप तुम्हाला समजला असेल आता. ओके, चौथा टाईप MPSC न विचारला होता, तरी कन्फ्युज होऊ नका. आता आपल्याला पाचवा टाईप कसा शिकायचा आहे माहिती आहे का, त्यानं 3 चेंडू बाहेर काढलेत, पण तिन्हीच्या तिन्ही चेंडू वेगवेगळ्या कलरचा आहेत, एक एक कलरचा आहे. अजिबात अवघड नाही. मग तिन्हीतला एक एक उचलला असता, 5C1 4C1 6C1 एवढंच केलं असतं. टाईप सोडवू आपण. पाचवा टाईप आता बघा काय आहे पाचवा टाईप. प्रश्न बघा, एका पिशवीमध्ये 6 पांढरे 5 निळे व 4 काळे चेंडू आहेत. या पिशवीमध्ये 3 चेंडू बाहेर काढले असता त्यापैकी एक चेंडू पांढरा, एक चेंडू पांढरा, एक चेंडू निळा व एक चेंडू काळा असण्याची संभाव्यता किती, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. अजिबात अवघड नाही. तुम्ही छेदामध्ये तेच घेणार. किती चेंडू बाहेर काढलेत, 3 चेंडू बाहेर काढलेत. किती चेंडूपैकी सगळ्या चेंडूची बेरीज करा. 6 5 11, 11 4 15, 15C3. ओके, आता कोणता चेंडू बाहेर काढलाय, तर एक चेंडू पांढरा, एक चेंडू निळा आणि एक चेंडू काळा. तिन्हीतला एक एक बाहेर काढलाय. आपण तिन्हीतला एक एक घेऊ. 6C1 इंटू गुणिले 5C1 गुणिले 4C1. आता छेदात एक लिहिलं न लिहिलं तरी तुमचं हेच उत्तर येणार आहे. 6 गुणिले 5 गुणिले 4च येणार आहे. ओके, आणि इथं मांडणी कशी होईल बघा. आता इथं लिहितो डबल मी मांडणी. 6 गुणिले 5 गुणिले 4. ओके, छेदात याचा अर्थ काय होतो, 1 पर्यंत गुणायचं. मग छेद 1 असेल, छेद 1 असेल, छेद 1 असेल. नाही लिहिला तरी चालू शकतो. छेद 15C3, 15C3 हे कसं लिहितो येतं बघा. 3 पर्यंत गुणाकार करायचा उलटा. 15 गुणिले 14 गुणिले 13 छेदात 3 गुणिले 2 गुणिले 1. ओके, आधी हा छेदस्थानचा दोन्हीचा 15 गुणिले 14 गुणिले 13 आणि छेदात 3 गुणिले 2 गुणिले 1 हा अपूर्णांक आधी सोडवावा लागेल. सोडवू मग आपण बघा आता. 3 एके 3, 3 5 15, बे एक बे, बे 7 21. काय काय राहिलं आता बघा. अंशस्थानी काय आलं, 6 गुणिले 5 गुणिले 4 आणि इथं छेदस्थानी हे 5 राहिले, इथं 5 घेतलं गुणिले इथं बे 7 14, 7 घेतलं आणि हे 13 आहे असं घेतलं. ओके, समजलं इथपर्यंत. काय होईल मग, 5 ला 5 कॅन्सल झालं, राहिलं काय, 6 चौक 24, 24 छेदात 13 7 91, 24 छेदात 13 7 91. म्हणजे थोडक्यात आता बघा, जर एका पिशवीमधून तुम्ही 6 पांढरे चेंडू आहेत, 5 निळे आहेत आणि 4 काळे आहेत आणि त्यातून 3 चेंडू बाहेर काढलं, तिन्हीतला एक एक चेंडू पांढरा, एक चेंडू निळा आणि एक चेंडू काळा असण्याची संभाव्यता किती, तर त्याचं उत्तर किती आलं मला सांगा, 24/91. 24/91. बघा, मी सरावासाठी एक सिंपल तुम्हाला प्रश्न देतो. बघा इथं लक्ष द्या. एका पिशवीमध्ये तुम्ही 3 प्रकारचा चेंडू टाकलेत. किती प्रकारचं, 3 प्रकारचं. ओके, 7 पांढरे चेंडू आहेत. कसले आहेत, पांढरे चेंडू आहेत. ओके, हां, 4 काळे चेंडू आहेत. 4 कसले आहेत, काळे चेंडू आहेत आणि 5 निळे चेंडू आहेत. 5 कसले आहेत, निळे चेंडू आहेत. ओके, आणि त्या पिशवीमधून तुम्ही काय केले, 3 चेंडू बाहेर काढले. किती चेंडू बाहेर काढले, 3 चेंडू बाहेर काढले. ओके, 3 चेंडू बाहेर काढले असला ना, एक चेंडू पांढरा, ओके, एक चेंडू निळा, ओके, एक चेंडू काळा असण्याची संभाव्यता किती, असा तुम्हाला प्रश्न आहे. जसा आत्ताचा होता तसाच. मग हे सोडवायचं कसं, टोटल चेंडू घ्यायचं. खरा 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16C3. ओके, अंशात कसं लिहायचं, तिन्हीतला एक एक आहे म्हणलं, 7C1 गुणिले कसं लिहिणार,
4C1 गुणिले 5C1. आता 7C1 असेल ना तर याचं उत्तर 7च येतं. 4C1 असेल ना याचं उत्तर 4च येतं. 5C1 आहे ना याचं उत्तर 5च येतं. ओके. हां, मग छेदात हे 16C3 आहे. ओके. याची मांडणी कशी करणार आता बघा. हे अंशस्थांची मांडणी करू आपण. 7 गुणिले 4 गुणिले 5. मी नवीन प्रश्न दिलाय तुम्हाला समजण्यासाठी. छेदात 16C3 आहे ना, 16 गुणिले 15 गुणिले 14. 3 पर्यंतच्या उलट्या संख्येचा गुणाकार केला आणि या सगळ्याला छेद काय येईल 3. 3 गुणिले 2 गुणिले 1. काटछाट करू. 3 1 3, 3 5 15. ओके. बे 1 बे, ब्याटी 16. मग काय काय राहिले बघा. इथं लिहितो 7 गुणिले 6 गुणिले 5. अंशस्थांचं आहे असं लिहिलं मी. ओके. छेदस्थानी इथं किती राहिलं 8 राहिलं. 16च्या जागेवर 8, 2 न भाग लावला. 15ला 3 न भाग लावला होता, 5 राहिलं होतं. 8 गुणिले 5 गुणिले 14 आहे असं राहिलं. 14 आहे असं राहिलं. ओके. काटछाट करा आता. मग 5ला 5 कॅन्सल झालं. 7 1 7, 7 दुनी 14. बे 1 बे, बेत्रिक 6. अंशस्थानी फक्त 3 राहिलं. छेदात किती राहिले 8 राहिले. उत्तर येईल तुमचं 3/8. उत्तर किती आलं तुमचं 3/8. तिन्हीपैकी एक पांढरा, एक निळा आणि एक काळा काढला असता एक काळा येण्याची संभाव्यता किती आली तुमची 3/8. समजलं का. खूप सोपं आहे, अजिबात अवघड नाही. ओके. प्रॅक्टिस तुमची जास्त झाली पाहिजे तर तुम्ही परफेक्ट होणार. ओके. पुस्तकातली 4थ्या टाईपवरनं 5व्या टाईपवरनं एक्झाम्पल सोडवा. आता आपण 5व्या टाईपवरनं स्पर्धा परीक्षेला आलेलं गणित घेऊ. वनसेवा पूर्व परीक्षा 2021 ला आलेलं गणित आहे. ओके. 5व्या टाईपवरनं बघा काय. एका पिशवीत 3 लाल 6 सफेद म्हणजे पांढरं आणि 7 निळे चेंडू आहेत. जर त्यातून 2 चेंडू बाहेर काढले असता एक सफेद व एक निळा चेंडू असण्याची संभाव्यता किती. आता 3 कलरचं दिलेत त्या पिशवीत पण काढलेत 2च बाहेर. ओके. बघा आता मग छेदस्थानी सगळं चेंडू घ्यायचं. 7 7 आणि 7 13, 13 आणि 3 16. 16C काढलेत किती बाहेर 2 चेंडू. 16C 2 येणार बरं का, कारण 2 चेंडू बाहेर काढलेत म्हणून. ओके. अंशस्थानी काय एक सफेद. आता इथं सफेद किती येतं 6 सफेद आहेत म्हणून 6C1 येणार. 6 का घेतलं समजलं का. 2 चेंडू बाहेर काढले त्यातला एक कसा आहे सफेद आहे आणि एक कसा आहे निळा आहे ब्ल्यू. मग ब्ल्यू किती येतं 7 येतं म्हणून इंटू 7C1 असं येणार. मग आता याचं फायनल उत्तर काय येते बघा 6C1 याचा गुणाकार केला 6 येतो. 7C1 याचं सोडवलं तुम्ही 7 येतं. छेदस्थानी 16C2. 16C2 कसं सोडवायचं तर 16 गुणिले 15 करायचं 2 पर्यंत. 2 आकडा आहे ना, मग पाठीमागच्या उदाहरणात 3 पर्यंत होता आणि छेदस्थानी 2 पर्यंत उलट 2 गुणिले 1. काटछाट केली. बे 1 बे, ब्याटी 16. राहिलं काय काय बघा मग 6 गुणिले 7 छेदात 8 गुणिले 15 राहिलं. 6 गुणिले 7 छेदात किती राहिलं 8 गुणिले 15. 16च्या जागेवर 8 आलं 2 न भाग लावलं. ओके. इथंही काटछाट करा. 3 दोन्ही 6, 3 5 15. बे 1 बे, बे चोक 8. राहिलं अंशस्थानी 7 आणि छेदस्थानी किती राहिलं 20. म्हणजे फायनल उत्तर किती आलं 7/20. बघा दिलेल्या पर्यायात आहे का 7/20 आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आलं. ओके. पहिलं 5 टाईप झालं तुम्ही. ओके. हे पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्या भागामध्ये आपण 5 टाईप असतील. 5 टाईप तुम्ही पहिला भाग बघून झाल्यानंतर आपल्या पुस्तकातले 5 टाईपवरनं जी प्रत्येक टाईपवरनं 4-4 5-5 उदाहरणं आहेत ना ती आधी सोडवा. आणि 20-25 उदाहरणं जर तुम्ही सोडवली तर तुम्हाला 6वा टाईप ग्रिपमध्ये फास्टमध्ये सोडवण्यास उपयुक्त ठरेल. ठीक आहे. थांबू आपण इथं. थँक्यू.